आता आपल्यासोबत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आहेत. तुमचं स्वप्न पूर्ण झालंय, वडिलांची इच्छा होती, तुमच्या घरात पैलवानकी आहे, बाप्पांचा आशीर्वाद घेतला, काय सांग? नक्कीच बाप्पांचा आशीर्वाद घेऊन खूप छान वाटलं. आणि वडिलांचं पहिल्यापासून स्वप्न होतं, आमच्या घराण्याचं स्वप्न होतं, माझ्या आजोबांचं स्वप्न होतं, सगळ्यांचं आज पूर्ण झाले. खूप भारी वाटलं. आता खरं तर हे कुस्ती असते, जय पराजय होतच असतं, पण सातत्याने गेली 3 टर्म कुस्तीमध्ये वाद होतात. हे महाराष्ट्र केसरी यावेळेसही वाद झाला, पंचांना लात मारली गेली, त्यांच्यावर कारवाई झाली. ह्या सगळ्या गोष्टी काका पवार म्हणतात माझ्या तालमीतल्या पैलवानांना डावललं जाते, हा विजय नाही. विजय तर अख्खा त्यांचा प्रश्न आहे. विजय तर अख्खा लाखो पब्लिक तिथं होती, सगळ्यांना माहिती कुस्ती कशी झालेली कशी नाही. आता रेफरींचा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी त्यांचं काय. तुझ्या उपांत्यपूर्व राक्षेन संबंधात जी तुमची कुस्ती झाली त्यांच्यासोबत, तो निर्णय त्यांना मान्य नाही, ते आम्ही वरती जाणार, अपील करणार. तो पंचांचा निर्णय तर सगळ्यांना, त्यांचा अधिकारी त्यांना तो पंच आणि त्यांचा निर्णय फेडरेशन ते बघून घेते. खरं तर मुळशी आणि कुस्ती आज त्याचा इतिहास खूप, परंपरा खूप वेगळी आहे. आज पुन्हा मुळशीला गदा मिळाली, काय सांगा? मामासाहेब मोहोळांपासून आहे. नक्कीच आमच्या गावाला, म्हणजे आमच्या गावातले सगळे मोठे मोठे पैलवान आहेत, आणि आमच्या गावालाच परत अजून एक गदा भेटली, मुळशी तालुक्याला गदा भेटली, पुणे जिल्ह्याला. असंच सगळ्यांचं स्वप्न अजून पूर्ण करत आहे. तुम्ही खालकर तालमीचे पैलवान, याच्यापूर्वी कुठं काय कसं कधीपासून? पहिल्यापासूनच मी खालकर तालमीचं आमची स्वतःची तालीमच होती. मी दिल्लीला असतो, गुरुजी महाबली सतपालजी यांच्या प्रॅक्टिसला. आता वर्षभर तिथं होतो. आता इथून पुढे स्वप्न काय? इथून पुढे काय, आपले हिंद केसरी, भारत केसरी, अजून ऑलिम्पिकचं मेडल, आणि महाराष्ट्राचं आपलं नाव मोठं करायचं, पुणे जिल्ह्याचं नाव मोठं करायचं. आता हे जे वादात सापडलेले पैलवान त्यांना भेटणार का त्यांचं? कारण त्यांचा आक्षेप आहे अजून. नक्कीच ते राक्षी असतील, हे सगळे राक्षी असतील, महेंद्र असतील, सगळे माझ्यापेक्षा मोठे पैलवान आहेत, नक्कीच त्यांना भेटणार. काकासाहेब समाधानी नाही? काकासाहेब तुम्हाला माहिती आहे? हो, माहिती आहे. त्यांचं मार्गदर्शन चालूच असतं, पण ते एकाचे वस्तात असल्यामुळे त्यांचा ते आक्षेप नाही, त्यांनी हे केलेला आहे. पण ते आता फेडरेशनचा निर्णय तो त्यांना. हे सगळ्या वादावर तुम्ही काय आवाहन कराल? कारण सगळे तुम्ही पैलवान मंडळी आहात, गेली 3 कुस्त्यांमध्ये, 3 महाराष्ट्र केसरीमध्ये सातत्याने हे वाद होत आहेत, राजकारण घुसलंय असा आरोप होतो 2 संघटना असल्यामुळं. मी माझ्या तालमीला तो अन्याय करता, हे सगळं सुरू झालंय. त्यात ह्याच्यावर काय सर मला बोलणं नाही येणार, कारण का मी माझ्यावर पण मागच्या वेळेस असंच झालं होतं. असं काय बोलू शकत नाही. फक्त आपला हार हे आपल्याला स्वीकारता आला पाहिजे, आणि पुढचा विजय आपलाच असतो. आता तुम्ही सांगितलं तुमच्यासोबत काय झालं होतं? मागच्या अधिवेशनात फुलगावला पण माझ्यासोबत सिकंदर संघ शेवटच्या 7 सेकंदात, मला काही वॉर्निंग नसताना, काय पॅसिव्ह नसताना, मला पॅसिव्ह पण नव्हता, मला पॅसिव्ह नसताना डायरेक्ट 7 सेकंदात पॉईंट दिला होता. मी फक्त पंचांसोबत तेव्हा फक्त बोललो होतो, पंचांनी सांगितलं असं असतं, मी माझा पराजय मान्य केला, आणि दुसऱ्या दिवशी बसणं तयारी लावली. त्याचे आजचं हे फळ आहे. आता हे जे पराजय झालेले पैलवान आहेत, ते आता मी आरोप करतात, त्यांना काय सांगाल तुम्ही? आव्हान जय पराजय असतो, शेवटी जय पराजय असतोच, काय नाही बाकी. माझ्यापेक्षा सगळे मोठेच आहेत, सगळ्यांना माहितीच आहे कसं कसं काय करायचं. हे होते पृथ्वीराज मोहोळ, यांच्या घरातच कुस्ती, आणि महाराष्ट्र केसरी त्यांचं स्वप्न वडिलांचं पूर्ण झालेलं आहे. जय पराजय होत राहील, पण हा आनंद त्यांना साजरा करायचा आहे, आणि हिंद केसरीसाठी त्यांना तयारी करायची. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.